कि मैं शब्दों की खैरात हूँ, शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से, होता शुभ का रास है। तू पुकार उस परमात्मा को, तू पुकार उस परमात्मा को जो हर पल तेरे पास है। जब परमात्मा तेरे पास है तब भी सेवक उदास है। आणि हीच उदासी या भगवत कार्याच्या माध्यमातून, ग्राम खुशालीच्या माध्यमातून तुमची उदासी दूर करण्याकरिता हे भगवत कार्य ज्यांनी आयोजित केले अशा सर्व सेवकांबद्दल जोरदार टाळ्या द्या. की फिरा चार धाम शोधून या पाही, अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही. तुम्ही जगात शोधूनही पाहाल असे मार्ग तुम्हाला या भूतलावर सापडणार नाही. जो मार्ग शब्दावर कार्य करतो. बांधवांना आपण या मार्गात जुळलो कशासाठी? आपण दुःखी होतो म्हणून मार्गात जुळलो का? दुःखी होतो म्हणून मार्गात जुळलो का? सुखी होतो म्हणून जुळलो का? नाही. आपण या मार्गात यासाठी जुळलो. आम्ही दुःखी होतो पण आमचे दुःख दूर होत नव्हते. आमचे दुःख दूर नाही झाले. आम्ही नाना प्रकारचे उपचार केले पण आमच्या दुःखाला कोणी धावून आला नाही. आणि म्हणून आम्ही या मार्गाची वाट पकडली. बाबा तुमच्या घरी मार्ग घेऊन आले होते का? नाही. तुम्ही दुःखी होते म्हणून चालून या मार्गात आम्ही आलो. सुखासाठी आम्ही मार्गात आलो. पण आम्हाला सुख मिळालं. आम्ही त्यागी झालो आणि आमच्या जबाबदाऱ्या आम्ही विसरत चाललो. आम्हाला सुखासाठी या मार्गात यायचं होतं. आमच्या जवळचं सुख गायब झालं बांधवांनो. सुखाची नष्ट झालाय. भलतच काही आमच्या आयुष्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून हा मार्ग सुखासाठी आहे. पण आमच्या आयुष्यात जर सुख नसेल तर या मार्गाचा आमच्या किंवा आम्ही या मार्गात राहण्याचा काही अर्थ नाही. की आम्ही आमच्या तत्व शब्द नियमाला विसरत चाललो. 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम विसरत चाललो. आम्ही परमेश्वर कसे आता बघतोय. तर बाबांनी छोटीशी व्याख्या सांगितली की या मार्गातली दैवी शक्ती कशी आहे? निराकार आहे. त्याला आकार नाही. म्हणजे या मार्गात देव तुम्हाला दिसणार नाही आकारात. तो निराकारात आहे. ना त्याचा वजन आहे, ना त्याचा माप आहे, ना त्याचा काही आहे. अशी निराकार दैवी शक्ती आहे. जी दैवी शक्ती एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या मार्गदर्शकाने तुम्हाला जर मार्गदर्शन केले, तुम्हाला जर दिशा दाखवली तर ती उभी होते. ही निराकार दैवी शक्ती भावाने आम्हाला प्राप्त करून दिली.